नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमणांचा आज फैसला. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात अनधिकृत 204 बांधकामे आढळली. तावडे हॉटेल ते गांधीनगर मार्गावर महापालिका हद्दीतील 204 अनधिकृत बांधकामांच्या प्रकरणांवर आज गुरुवारी राज्य शासनाच्या नगरविकास विभागात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. नगरविकास विभागाचे अप्पर सचिव आसिम कुमार गुप्ता यांच्या समोर ही सुनावणी होणार असून यावेळी महापालिकेने सादर केलेल्या अहवालावर शासन कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नगरविकास विभागाचे अप्पर सचिव आसिम कुमार गुप्ता यांच्या समोर ही सुनावणी होणार असून यावेळी महापालिकेने सादर केलेल्या अहवालावर शासन कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाने या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मंगळवारी नगरविकास विभागाकडे सादर केला आहे. या अहवालात तावडे हॉटेल ते गांधीनगर रस्त्यालगतच्या परिसरातील 204 बांधकामे विविध नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आल्याचे नमूद करण्यात आलं आहे. या परिसराच्या हद्दीबाबत अनेक वर्षापासून वाद सुरू होता. उचगाव ग्रामपंचायत हद्द की कोल्हापूर महापालिका हद्द यावरून न्यायालयीन लढाई झाली. उच्च न्यायालयाने 2014 मध्ये हा परिसर महापालिका हद्दीत असल्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. मात्र 22 एप्रिल 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयानेही हा परिसर कोल्हापूर महापालिकेच्याच हद्दीत असल्याचे स्पष्ट केलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात 204 बांधकामे आढळली. यामध्ये निळ्या पूररेषेतील ब्ल्यू लाईन 32, ट्रक टर्मिनस आरक्षित जागेतील 15, हरित पट्ट्यातील 70 आणि न्यायालयीन निर्णयानंतर उभारण्यात आलेल्या 86 बांधकामांचा समावेश आहे.